वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आता आर्ट ऑफ लिव्हिंग झालेलं आहे आणि जसं मी लास्ट माझ्या फर्स्ट ब्लॉग मध्ये बोलले होते की आम्ही माझ्या बर्थडे रिंगच्या शॉपिंगसाठी गेलो होतो, तर ती रिंग बनून आलेली आहे आणि मी सॅटर्डे संडे नव्हते इथे म्हणून मग आम्ही जाऊ नाही शकलो. अँड आम्ही रिंग आणलेली आहे आत्ता जाऊन. सो सी दिस. दिसते आणि ही रिंग घ्यायला सुद्धा भार्गवी इकडे आलेली आहे. तर मग आता भार्गवी पण आली होती माझ्यासोबत रिंग घ्यायला, कारण की तिचा डीलर कोथरूड मध्ये असतो, त्याच्यामुळे मग ती कोथरूड मध्ये डीलरला भेटायला आली होती आणि त्याच्यानंतर मग आम्ही आमची रिंग घेतली. हा, आणि नंतर मग ती माझ्यासोबत फिरते, जिथे की आमच्या दोघांचेही काम चालू आहेत आणि आमच्या दोघांचेही बॉस आमच्या मागे लागलेत की बाबा द्या मला डेटा द्या. सो हे सगळं करून आपल्याला झटपट पटापट 2-3 कपडे अल्ट्रेशनला टाकलेत, ते पण आता घेते मी. त्याच्यासाठीच थांबले इकडे. माझे 2-3 डेनिम्स आहेत जे मला अल्ट्रेशन करायचे आहेत बिकॉज ते मला लूज होत आहेत. ते करून मग आता परत आपण कामाला लागूयात. हेडिंग बॅक टू होम कारण आय हॅव अ बस टू कॅच आणि मॅडमला घरी जायचं आहे. आणि डीलरच्या ऑफिसला आम्ही व्हिजिट दिलेली आहे. दिली डीलरच्या ऑफिसला व्हिजिट पण आमची देऊन झालेली आहे. मी लिटरली माझ्या पजामाच्या म्हणजे माझ्या नाईट ड्रेसच्या टी शर्टमध्ये हिने मला उचललेलं आहे. आय डोंट नो वाय, पण मी आता अशीच आली आहे. आता असंच परत घरी पळणार आहोत आम्ही. प्रथम इसको एक कॉल कर और उसको बोल आ जा करके मेरे घर के नीचे. हॅलो, इट्स द नेक्स्ट डे आणि भार्गवीला ड्रॉप केल्यानंतर आय हॅड अ व्हेरी बॅड इव्हनिंग. आय हॅड अ बस टू कॅच. वी रीच टू द बस स्टॉप. वी कॅच्ड आवर बस ऑन टाइम. एकतर ती बस उशिरा आली. स्टील वी ट्राईड टू मॅनेज आणि कॅच द बस. वन्स वी डिड दॅट, within 2 hours our bus got broke down. and after that, पहिली गोष्ट आम्ही बुक केली होती स्लीपर AC. मग नंतर आमचा ड्रायव्हर म्हणतोय आम्हाला की मॅम तुम्हाला गाडी चेंज करायला लागेल, रबर खराब झालेला आहे. देन वी आस्क्ड की काय आहे, तर ही सेड की सीटर बस आहे. वी वर लाईक ओ माय गुडनेस, आता मग नंतर आम्हाला म्हणतोय की नेचर्स हवा येईल तुम्हाला, मस्त अशी निसर्गाची हवा येईल. अँड वी वर कन्फ्युज्ड. ओ माय गॉड, इज इट नॉन AC? अँड येस, इट वॉज नॉन AC सीटर बस, ज्याच्यातनं आम्ही गोव्याला आलेलो आहोत आत्ता. आणि द मोमेंट वी एंटर्ड गोवा, वी रेंटेड अ कार अँड आवर कार ब्रोक डाऊन. आमच्या गाडीचे जे बॅटरीचे जे कनेक्शन्स होते ते लूज झाले होते. देन अगेन वी कॉल्ड आवर कार रेंटलवाला बंदा अँड देन ही मॅनेज टू डू द इंजिन का थिंग आणि बॅटरी वगैरे त्यांनी सगळी मला नीट करून दिली. आणि ह्या सगळ्यामध्ये आम्ही नाश्ता केलेला नाहीये, आम्ही जेवण केलेलं नाहीये. आमची आता चेक इन आहे अँड लेट्स सी हाऊ द रूम लुक्स.